कसा विचारला जातो पहा. प्रश्न पहिला, प्रश्न असा आहे, 5 किलोमीटर, किलोमीटरला मी शॉर्ट मध्ये लिहितो किमी, अधिक 9 मीटर अधिक 700 सेंटीमीटर, सेंटीमीटरला मी शॉर्ट मध्ये लिहितो सेमी, बरोबर रिकामी जागा किती मीटर, किती मीटर, प्रश्नार्थक चिन्ह. पहा पहा 5 या ठिकाणी, हा 5 किलोमीटर अधिक 9 मीटर अधिक 700 सेंटीमीटर, 700 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. आता या प्रश्नाकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं. पहिला प्रश्न आहे, समजून घ्या. प्रश्न असा आहे की यामध्ये आपल्याला हे सर्वचे सर्व अंतराच्या संदर्भातले सगळे वेगवेगळे एकक आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा, आपल्याला दिलंय बघा 5 किलोमीटर अधिक 9 मीटर अधिक 700 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर यांची बेरीज आपल्याला करता येणं शक्य नाही. कारण त्याचं कारण असं आहे की ते ओके, त्यानंतर एक मिनिट, आता पहा या ठिकाणी आपल्याला यांची बेरीज करणं शक्य नाही. कारण का? कारण ते एका एककामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणून पहिल्यांदा आपल्याला या सर्व एकक एकत्रित करावे लागेल. म्हणजे सर्व एकक आपल्याला एका एककामध्ये आणावे लागतील, त्यानंतर यांची बेरीज करणं शक्य आहे. ओके, मग आपण पाहिलं, मग कोणत्या एककात करायचं हे महत्वाचं आहे आपल्याला. इकडे पहा, सगळ्यांनी स्क्रीनकडे पहा. आपल्याला सांगितलंय बघा, इथं 5 किलोमीटर, इथं 9 मीटर आणि 700 सेंटीमीटर. आता यांची बेरीज करणं शक्य नाही, कारण हे वेगवेगळ्या एककात आहेत. तर याला एका एककामध्ये आपल्याला आणावं लागेल, त्यानंतर याची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. मग आता कोणत्या एककामध्ये आणायचं हे कसं ठरवायचं. आपल्याला ज्या एककामध्ये सांगितलं त्या एककामध्ये यांची काय करायची, बेरीज, सॉरी, त्या एककामध्ये त्यांचं काय करायचं, रूपांतर करायचं. कशामध्ये करायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सांगितलं त्याच्यामध्ये यांचं सर्वांचं काय करायचं, रूपांतर करायचं. मग आपल्याला उत्तर कशामध्ये सांगितलंय, तर मीटर मध्ये सांगितलंय. म्हणून आपल्याला काय करायचं, याचं मीटर मध्ये रूपांतर करायचं. मीटर मध्ये काय करायचं, रूपांतर करायचं. मग 5 किलोमीटरला आपल्याला मीटर मध्ये आणावं लागेल. 9 मीटर ऑलरेडी मीटर मध्ये आहे, याला बदलायची काही गरज नाही. 700 सेंटीमीटरला मीटर मध्ये आपल्याला आणावं लागेल. ओके, मग आपण याला पहिल्यांदा सर्वांना ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तर पाहिजे त्याच्यामध्ये याला काय करूया, रूपांतरित करून घेऊया. मग आता या अंतराचे जे सर्वचे सर्व एकक आहेत ते एकक मी सर्वप्रथम लिहितो या ठिकाणी. किलोमीटर, इकडे पहा पहिल्यांदा, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर आणि मिलीमीटर. ओके,
आता हे सर्वचे सर्व एकक आपण या ठिकाणी मांडणी केली. आता आपल्याला ज्याच्यात उत्तर पाहिजे त्याच्यामध्ये याला रूपांतरित करून घेऊया. पहिल्यांदा 5 किलोमीटरला मीटर मध्ये आणूया. 5 किलोमीटर म्हणजेच किती मीटर? तर आपल्याला माहित आहे की किलोमीटर हे एकक मोठा एकक आहे आणि मीटर एकक हे छोटा आहे. मग मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये रूपांतर करत असताना आपल्याला काय करावं लागतो? गुणाकार करावा लागतो. मग पहा 5 किलोमीटर गुणिले नेहमी 1. मग हे किलोमीटर इथं आहे, मीटर इथं आहे. याचं रूपांतर आपल्याला मोठ्या एककाचं छोट्या एककात करताना गुणाकार करावा लागतो. मग किलोमीटर पासून मीटर मध्ये जायचं म्हणजे किती घर जावं लागतात? हेक्टोमीटर 1, डेकामीटर 2, मीटर 3. मग 1 वर किती शून्य? 3 शून्य. 5 गुणिले 1000 म्हणजेच किती? 5000 मीटर. मग 5 किलोमीटर म्हणजेच किती? 5000 मीटर आपल्याला तोंडीही येतं. ठीक आहे. मग आता या 5 किलोमीटरला मी मीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर 9 मीटर ऑलरेडी मीटर मध्ये आहे, डायरेक्ट लिहितो मी 9 मीटर. तो पहिल्यांदा मीटर मध्येच असल्यामुळे काही अडचण नाही. आता हे 700 सेंटीमीटरला मीटर मध्ये करायचंय मला. पहा 700 सेंटीमीटर, 700 सेंटीमीटरला मला मीटर करायचंय. का मीटर करायचं? कारण मला मीटर मध्ये उत्तर पाहिजे, म्हणून मला मीटर मध्ये याला काय करावं लागेल? रूपांतरित करावं लागेल. मग आता 700 सेंटीमीटरला मीटर मध्ये करत असताना आपल्याला माहित असलं पाहिजे की याच्यातला मोठा एकक कोणता आहे आणि छोटा एकक कोणता आहे. तर आपल्याला माहित आहे की सेंटीमीटर हे लहान एकक आहे आणि मीटर हे मोठा एकक आहे. मग पहा इथं सेंटीमीटर दिसतंय, ओके, आणि इथं दिसतंय मीटर. मग लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना नेहमी काय करावा? भागाकार करावा. म्हणून ही संख्या लिहिली मी भागाकारात. 700 भागिले नेहमी काय असतो? 1. मग सेंटीमीटर कडून मीटर पर्यंत जायचं, मग सेंटी पासून मीटर पर्यंत यायचं. डेसी 1, मीटर 2. मग 1 वर किती शून्य? 2 शून्य. ओके. 700 सेंटीमीटर म्हणजेच अंशातले 2 शून्य कट केले, छेदातले 2 शून्य कट केले, म्हणजे किती येतं? 7 मीटर. पहा मग आपण या तिघालाही मीटर मध्ये रूपांतरित केलं. बघा 5 किलोमीटर म्हणजेच 5000 मीटर. 9 मीटर ऑलरेडी 9 मीटर मध्ये आहे आणि 700 सेंटीमीटर म्हणजेच किती? 7 मीटर. मग या तिन्ही बाबींना आपण काय केलं? मीटर मध्ये रूपांतरित केलं. आता एका एककामध्ये झाल्यामुळं यांची बेरीज करणं शक्य आहे. मग आता बेरीज करताना आता मांडून घेऊया आपण. 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर, ओके. त्यानंतर 9 मीटर जशाला तसे 9 मीटर अधिक आणि 700 सेंटीमीटर म्हणजेच आपण आता काढलं 7 मीटर. मग याची बेरीज करा. 9 7 16 हातचाला 1, 1 जशाला तसा 0. म्हणजे याचं उत्तर होईल 5016 मीटर. याचं उत्तर किती होईल? 5016 मीटर. म्हणजे लक्षात येत आहे का? जर आपल्याला एका एककात दिले असतील तर काही अडचण नाही, परंतु जर ते वेगवेगळ्या एककामध्ये दिले आणि आपल्याला त्यांची बेरीज करा म्हणलं तर ज्याच्यामध्ये उत्तर पाहिजे त्याच्यामध्ये सर्वांना काय करायचं? बदलून घ्यायचं. मग उत्तर आपल्याला मीटर मध्ये पाहिजे होतं. मग 5 किलोमीटरला आपण मीटर केलं. 9 मीटर ऑलरेडी मीटर मध्ये आहे, त्याला बदलायची गरज नाही. 700 सेंटीमीटरला परत मीटर मध्ये रूपांतरित करून घेतलं. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं मोठ्या एककाचं छोट्या एककात करताना गुणाकार करा, छोट्या एककाचं मोठ्या एककात करताना भागाकार करा आणि त्याला सर्वांना एका एककामध्ये आणलं. जसं की 5000 मीटर, 9 मीटर आणि 7 मीटर एका एककामध्ये झाल्या कारणामुळे यांची आपल्याला काय करता येते? बेरीज करता येते. म्हणजे उत्तर येतं 5016 मीटर. असा हा प्रश्न आहे. कोणाकोणाला समजला? आणि असा प्रश्न परीक्षेला येतो नवोदयच्या प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झामला असा टाईपचा प्रश्न येतो. याचं उत्तर आहे 5016 मीटर. ज्यांना ज्यांना समजला असेल पहिला प्रश्न हात वर करा. चला मग तुम्हाला की बघा या ठिकाणी आपल्याला हे सर्व अंतराचे एकक आहेत, अंतर मोजण्याचे. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर आहे ना, अंतर मोजू शकतो आपण. मग आता यांची जर बेरीज करायची असेल तर हे वेगवेगळ्या एककामध्ये दिलेले आहेत. 5 किलोमीटर, 9 मीटर, 700 सेंटीमीटर आणि यांची बेरीज करा म्हणते आणि किती मीटर मध्ये आहे ते सांगा म्हणते. मग आपल्याला याची बेरीज करायचं आणि याचं
मीटर किती होईल हे सांगितलं आपल्याला, विचारलं आपल्याला. मग हे कसं सोडवायचं? तर ह्या दिलेल्या एककांची बेरीज आपण करू शकत नाही, कारण ते एका एककात नाही आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, याला पहिल्यांदा एका एककामध्ये आणावं लागेल. मग आपल्याला कोणत्या एककात आणायचं? कोणत्याही एककात आणायचं नाही. परत त्याच्यात आणून परत मीटर मध्ये करण्याच्या ऐवजी ज्याच्यात उत्तर सांगितलं त्याच्यात करूया आपण रूपांतर. मग या 5 किलोमीटरला जर आपल्याला मीटर मध्ये आणायचंय, तर 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर आपण तोंडी सांगू शकतो की 5000 मीटर. त्याचबरोबर 9 मीटर तर ऑलरेडी मीटर मध्ये आहे, नो डाऊट. त्यानंतर 700 सेंटीमीटर, 700 सेंटीमीटरला आपल्याला मीटर मध्ये आणायचंय. मग सेंटीमीटर एकक हे मीटर पेक्षा लहान आहे, छोटा आहे. मग छोट्या एककाचं जर मोठ्या एककात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागतो? नेहमी भागाकार करावा लागतो. मग 700 ला भागायचं म्हणजे सेंटीमीटर पासून मीटर पर्यंत जायचं, म्हणजे 2 स्थळ आपल्याला, म्हणजे 2 घरं ओलांडावे लागतात, 2 घरं जावं लागतं. मग तो डेसी आहे आणि मीटर आहे. म्हणजेच याचा अर्थ 1 वर 2 शून्य, मग अंशातले 2 शून्य कट केले, छेदातले 2 शून्य कट केले, म्हणजेच झालं 7 मीटर. मग आता हे सर्व एका एककामध्ये झालेत, म्हणजेच 5000 मीटर अधिक 9 मीटर अधिक 7 मीटर हे एका एककामध्ये यांची बेरीज करू शकतो. मग बेरीज झाली 5016 मीटर. समजलं? ओके. चला पुढचा प्रश्न एक समजून घ्या व्यवस्थित, आणि त्याच्या पुढचा प्रश्न मात्र मी तुम्हाला विचारतो. ठीक आहे, चला प्रश्न घ्या. प्रश्न असा आहे, प्रश्न दुसरा. 4.5 किलोग्राम अधिक 15 डेकाग्राम अधिक 14 डेसीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? किती ग्रॅम? चला प्रश्न पहा परत एकदा. हा प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. हा प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचा आहे सर्वांना. ठीक आहे, पहा इकडे सर्वांनी स्क्रीनकडे पहा. आता पाहिलं आपल्याला सर्व लक्षात येतं की हे एकक काय आहेत? कशाचे आहेत? वजनाचे आहेत. कशाचे आहेत? वजन है ना, वजन किंवा वस्तुमान म्हणतो आपण. तर त्याचे सर्वचे सर्व एकक मी पहिल्यांदा लिहून घेतो. फळ्याकडे पहा, स्क्रीनकडे पहा सगळेजण. सोडवायचं नाही, सोडवायला पुढचा प्रश्न देतो मी तुम्हाला. पहा मग वजनाचे एकक सर्वचे सर्व लिहून घेतो मी. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसीग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम. हे सर्वचे सर्व एकक आहेत वजन किंवा वस्तुमानाचे आणि मिलीग्रॅम. ओके. आता पहा आपल्याला काय म्हणलंय प्रश्नात, काय दिलंय बघा की 4.5 किलोग्रॅम अधिक 15 डेकाग्रॅम अधिक 14 डेसीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? याची बेरीज करू शकतो का? पहिल्यांदा आपण पाहिलं तर याची बेरीज आपण करू शकत नाही, कारण ते एका एककामध्ये नाहीयेत. ते एका एककामध्ये नाहीयेत. या कारणास्तव पहिल्यांदा आपल्याला सर्व जे दिलेले आहेत वजन ते एका एककामध्ये आणावं लागेल. मग आता कोणत्या एककामध्ये आणायचं? कोणत्या एका एककामध्ये याला बदलून घ्यायचं? तर ते सरळ सरळ उत्तर ज्याच्यात विचारलं त्याच्यात बदलून घेऊया, है ना. उत्तर कशात विचारलं आपल्याला? तर उत्तर विचारलंय ग्रॅम मध्ये. किती ग्रॅम म्हणते? किती ग्रॅम? मग या सर्वचे सर्व गोष्टी आपण ग्रॅम मध्ये बदलून घेऊया. ठीक आहे, कळालं? मग एका एककामध्ये आणायचंय.
मग आता पहा 4.5 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम आपल्याला काढायचंय. आता बघा याच्यामध्ये पाहिलं तुम्ही लक्षपूर्वक तर किलोग्रॅम आणि ग्रॅम या दोघांचा संबंध लावला तर कोणतं एकक मोठं आहे तर किलोग्रॅम एकक मोठा आहे आणि ग्रॅम याच्यापेक्षा छोटा आहे. मग मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना नेहमी काय करावा गुणाकार करावा. ठीक आहे. मग आता हे 4.5 गुणिले नेहमी 1 लिहा. आता बघा किलोग्रॅम कुठं दिसतंय या ठिकाणी आणि ग्रॅम कुठं दिसतंय या ठिकाणी. म्हणजे किलोग्रॅमचं काय करायचंय ग्रॅम करायचंय. म्हणजेच किलोग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जाताना किलोग्रॅम सोडून द्या एक टोक डेका आणि ग्रॅम म्हणजे किती शून्य द्यावं लागतील 3 शून्य. म्हणजेच 4.5 गुणिले 1000 4.5 गुणिले 1000. दशांश चिन्ह तात्पुरतं विसरा गुणाकारामध्ये. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपण शिकलो. यांचं सरळ सरळ दशांश चिन्ह तात्पुरतं विसरा. म्हणजे 1000 गुणिले 45 म्हणजेच काय होईल 45 शून्य शून्य 45 शून्य शून्य 45 शून्य शून्य 45 एक 45 म्हणजे 45,000. आणि पॉईंट किती घर सोडून आहे एक घर म्हणून एक घर सोडून दशांश द्या आणि शून्य काय करा पॉईंटच्या नंतरचा कट करा. 4.5 किलोग्रॅम म्हणजेच किती 4500 ग्रॅम. 4500 ग्रॅम. कसं आलं कळालं का 45,000 पॉईंट इथं एक घर सोडून म्हणजेच हा पॉईंटच्या नंतरच्या शून्याला काही किंमत नसते. 4.5 किलोग्रॅम म्हणजे किती 4500 ग्रॅम. ओके. आता याला मी बदलून घेतलं 4.5 किलोग्रॅम म्हणजे 4500 ग्रॅम. 4.5 म्हणजे आपण काय म्हणतो 4.5 है ना. मग आता 4.5 किलोग्रॅमला आपण ग्रॅम मध्ये बदलून घेतलं. आता बघा इथं 15 डेकाग्रॅम आहे 15 डेकाग्रॅम. आता याला आपल्याला कशात बदलून घ्यायचं आहे ग्रॅम मध्ये. कशामध्ये बदलून घ्यायचं आहे ग्रॅम मध्ये. 15 डेकाग्रॅम 15 डेकाग्रॅम. मग हे 15 आता 15 डेकाग्रॅमला कशात करायचंय ग्रॅम मध्ये. आता परत पहा या दोन एककाचा विचार करा डेकाग्रॅम आणि ग्रॅमचा. डेकाग्राम एकक मोठा आहे का लहान आहे ग्रॅम मोठा आहे का लहान आहे हे पाहून घ्या. तर आपल्या लक्षात येतं इथं बघा डेकाग्राम दिसतो तुम्हाला. हे डेकाग्रॅम आणि हे ग्रॅम आहे ना. म्हणजे डेकाग्राम ग्रॅम पेक्षा काय आहे मोठं एकक आहे. मग मोठ्या एककाचा छोट्या एककात करताना नेहमी काय करावा गुणाकार करावा. म्हणजे 15 गुणिले ओके नेहमी एक असतोच म्हणजे डेकाग्रामचं ग्रॅम मध्ये करायचं म्हणजे गुणिले काय करावं लागेल 10 म्हणजे शून्य द्या. मग 15 गुणिले 10 म्हणजे किती होतात 150 सॉरी 150 15 दाई 150. मग 15 डेकाग्रॅम म्हणजेच 150 ग्रॅम. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलं बघा 14 डेसिग्रॅम. आता हे 14 डेसिग्रॅम आहे याला परत आपल्याला ग्रॅम मध्ये आणावं लागेल. मग पहा 14 डेसिग्रॅम बरोबर ग्रॅम. कारण सगळ्याला ग्रॅम मध्ये आणायचं कारण उत्तर आपल्याला ग्रॅम मध्ये पाहिजे. मग आता डेसिग्रॅम कडे पहा या इथं पहा डेसिग्रॅम दिसतो तुम्हाला इथं आहे ना. आणि डेसिग्रॅम आणि रूपांतर कशात करायचंय ग्रॅम मध्ये. या दोघांचा विचार करा. मग डेसिग्रॅम हे लहान एकक आहे ग्रॅम पेक्षा. मग लहान एककाचं म्हणजे छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना काय करावं लागतो नेहमी भागाकार करावा लागतो. मग हे 14 भागिले नेहमी काय असतो एक असतोच. मग डेसिग्राम टू ग्रॅम करायचं म्हणजे भागिले किती करावं लागेल 10 म्हणजे एक शून्य द्या. आता 14ला 10 न भागायचं सोपा भागाकार आपण सांगितलं. मग आता एक शून्य कट करा दशांश चिन्ह डावीकडे पळवा. म्हणजे 14 दशांश कुठं असतो इथं इथून इथं येईल म्हणजे काय होईल 1.4 ग्रॅम 1.4 ग्रॅम. समजलं का. मग सर्वच्या सर्व एकक मी ग्रॅम मध्ये आणले बघा. 4.5 किलोग्रॅम 4.5 किलोग्रॅम म्हणजे 4500 ग्रॅम. 15 डेकाग्रॅम म्हणजेच 150 ग्रॅम आणि 14 डेसिग्रॅम म्हणजेच 1.4 ग्रॅम. ओके 1.4 ग्रॅम. आता मात्र याची मी बेरीज करू शकतो. आता याचं उत्तर मी आणू शकतो.
मग लिहा 4500 ग्रॅम. आता मला सांगा याचा दशांश चिन्ह कुठं असतो? नेहमी पूर्ण संख्येचा उजवीकडे शेवटी देऊन टाका, कारण एक पॉइंट मध्ये आलेला आहे. पुन्हा बेरीज करताना चूक होते. दशांश पूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग ज्याच्यामध्ये पॉइंट आला की पूर्ण संख्येचा बी पॉइंट देऊन टाकायचा, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. मग 4500चा पॉइंट कुठं असेल? इथं शेवटी उजवीकडे, एकक स्थानाच्या उजवीकडे. 150 ग्रॅम पॉइंट, याचा बी कसा असेल? इथंच असेल. आता काय 1.4, एक एकक स्थानाखाली पॉइंट खाली पॉइंट आणि 4 ला 4. आता याची काय करायची? बेरीज. आता बेरीज करताना दशांश स्थळ काय करा? दशांशानंतरचे अंक समान करा. इथं काही नाही म्हणजे काय? 0. इथं काही नाही म्हणजे काय? 0. हे 4 पॉइंटला पॉइंट 1 5 5 आणि 1 6 आणि हे 4 ला 4, म्हणजेच उत्तर आलं 4651.4 ग्रॅम. आता सांगा मला कोणाकोणाला समजलाय? हात वर करा. कोणाकोणाला समजलं हे प्रश्न? हात वर करा. ओके, चला लिहून घ्या व्यवस्थित. बघा आता अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो, मग त्यावेळेस तुम्हाला तो सोडवायचा असतो. पण या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तर लवकरात लवकर उत्तर आपलं येऊ शकतं. ठीक आहे, चला मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आता तुम्ही सोडवायचा आणि मला सांगायचा. कोण सांगते बघूया आपण. चला प्रश्न घ्या. चला घ्या पुढचा प्रश्न. या प्रश्न तिसरा लिहा. 45.47 हेक्टोलिटर अधिक 14.34 डेकामीटर अधिक 3.15 सेंटीलीटर आहे. इथं डेकामीटर केलं का? सॉरी हा, डेका लिटर करा. हा 45.47 हेक्टोलिटर अधिक 14.34 डेका लिटर अधिक 3.15 सेंटीलीटर बरोबर किती लिटर? किती लिटर? चला आता हे सगळे धारकतेचे म्हणजे द्रव पदार्थाचे एकक आहेत आणि आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे? तर लिटर मध्ये पाहिजे. ठीक आहे, कोण सांगेल बघूया आपण. हात वर करा. चला कोण सांगेल या प्रश्नाचं उत्तर? हा उत्कर्ष. उत्कर्ष माईक चालू कर बाळा. हॅलो सर. हा सांगता येईल तुला? हो सर. हा आता प्रश्न वाच एकदा, मग आपण तू सांग. प्रश्न वाच पहिल्यांदा. 45.47 हेक्टोमीटर प्लस अधिक 14.34 डेकालिटर अधिक 3.15 सेंटीलीटर बरोबर किती लिटर? हा आता आपल्याला हे सर्वचे सर्व कशाचे आहेत? वजनाचे आहेत, अंतराचे आहेत का धारकतेचे आहेत? हे एकक धारकतेचे. हा म्हणजे द्रव पदार्थाचे आहे ना. ओके हो सर. मग आपले उत्तर कशामध्ये पाहिजे बाळ? लिटर मध्ये. लिटर मध्ये. ओके, आपल्याला उत्तर ज्याचं पाहिजे आपल्याला लिटर मध्ये पाहिजे. किती लिटर म्हणलं त्यांनी. आता यांची बेरीज करू शकतो का आपण? नाही सर, पहिले आपण यांची बेरीज करू शकतो का सुरुवातीला? मला सांग पहिल्यांदा. सर्व
नाही सर. हा, आपण याची बेरीज करू शकत नाही. आणि आपल्याला बेरीज करायची असेल तर सर्वांना एका एककामध्ये आणावं लागेल. बरोबर आहे उत्कर्ष? हा, मग कोणत्या एककामध्ये आणावं लागेल तेव्हा आपण याची बेरीज करूया. लिटर. हा, कारण आपल्याला ज्याच्यात उत्तर पाहिजे त्याच्यामध्ये सर्वांना लिटर मध्ये आणूया. आता सर्वच्या सर्व मला धारकतेचे एकक सांग. ठीक आहे, सुरुवातीपासून किलो लिटर पासून सांग. किलो लिटर. हा, किलो लिटर. पुढं हेक्टोलिटर. लिटर. लिटर. हेक्टोलिटर. त्यानंतर डेका. डेका लिटर. लिटर. त्यानंतर लिटर. लिटर. नंतर डेसिलिटर. डेसिलिटर. नंतर सेंटीलिटर. सेंटीलिटर. मिलीलिटर. आणि मिलीलिटर. बरोबर आहे? मिलीलिटर. हो सर. अधिक सॉरी डॅश मिलीलिटर. ठीक आहे, हे आपण धारकतेचे सर्वचे सर्व एकक लिहिले. आता या सर्वांना आपल्याला लिटर मध्ये बदलून घ्यायचं. बरोबर आहे का उत्कर्ष? हो सर. ओके, पहिले सांग. पहिल्यांदा आहे बघा 45.47 हेक्टोलिटर. लिहितो खाली मी. 45.47 हेक्टोलिटर. याचं रूपांतर आपल्याला करायचंय लिटर मध्ये. आता मला सांग मला उत्कर्ष, हेक्टोलिटर मोठं का लिटर मोठं मला सांग. सर लिटर. लिटर एकक मोठं आहे? हो सर. लिटर एकक मोठं का हेक्टोलिटर मोठं रे? सर हेक्टोलिटर मोठं. उत्कर्ष सर हेक्टोलिटर मोठं. हा, असं म्हणणं बाळा. हेक्टोलिटर माहित आहे ना आपल्याला. हे बघा, डावीकडून उजवीकडे जाताना डावीकडचे सगळे काय असतात? मोठे असतात, है ना. उजवीकडून डावीकडे सगळे मोठे मोठे होत जातात आणि डावीकडून उजवीकडे लहान लहान होत जातात, है ना. मग हेक्टोलिटर हे एकक मोठं आहे. मग हेक्टोलिटरचं लिटर मध्ये करायचं तर काय करावं लागल? गुणाकार करावं लागल, भागाकार? गुणाकार. गुणाकार. हा, मग बघ 45.47 गुणिले नेहमी 1. मग हेक्टोलिटर इथं आहे, लिटर इथं आहे. किती घरं जावं लागेल? 2. मग 1 वर किती शून्य द्यायचा? 2 शून्य. 1 वर किती शून्य द्यायचा? 2 शून्य. आता गुणाकार कर. 45.47 गुणिले 100. ठीक आहे, दशांश चिन्ह तात्पुरतं विसरून जा आणि गुणाकार करायचा डायरेक्ट. म्हणजे एका वेळी 4547 एक 4547. आणि हे 2 शून्यला 2 शून्य ऍज इट इज. काय अडचण आहे का? नाही. आता दशांश किती घर सोडून आहे? 2 घर. म्हणून इथं द्यायचं 2 घर. 2 शून्य काय होतील? कॅन्सल होतील, कारण त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणजेच किती होईल? नाही. 4547 लिटर. 4547 लिटर. किंवा दुसरं सोप्या भाषेत इकडे पहा, 45.47 ला गुणिले 100 10 पटीतील संख्या असेल गुणाकारामध्ये तर दशांश चिन्ह कोणीकडे पळतं? उजवीकडे. कोणीकडे पळतं? हा, जेव्हा गुणाकार करताना जर 10 पटीतील संख्या असेल तर गुणाकार करताना उजवीकडे, भागाकार करताना डावीकडे पळतं. मग आता बघा, हे बघा 45.47. ठीक आहे, कितीनं गुणलं? 100 न. जेवढे 2 शून्य आहेत तर दशांश कोणीकडे पळायचं? डावीकडे, सॉरी उजवीकडे गुणाकारामध्ये. 1 2 इथं. म्हणजे याचं उत्तर होतं 4547. असं 47 गुणाकारात उजवीकडे जातं, पण संख्या कोणती पाहिजे? 10 पटीतली. म्हणजे 10 100 1000 10,000 अशी, तरच ते जातं. ठीक आहे. किंवा नेहमी सारखा गुणाकार करायचा, दशांश चिन्ह तात्पुरतं विसरायचं, गुणाकार करायचा आणि परत दशांश चिन्ह तेवढं देऊन टाकायचं. पण देताना डावीकडे देत असतो आपण, माहिती आहे ना. कर. हो सर. हे झालं
45.47 हेक्टोलिटरचं लिटर मध्ये केलं आपण 4547 लिटर आलं. पुढचं सांग काय? 14.34 डेकालिटर. एक मिनिट हा. 14.34 डेकालिटर बरोबर. याचं करायचं आपल्याला लिटर मध्येच. लिटर मध्ये सांग आता मला सांग, डेकालिटर मोठं का लिटर मोठं? सर डेकालिटर मोठं. हा इथं बघ डेकालिटर दिसतं आणि हे लिटर आहे है ना. डेकालिटर मोठ्या एककाचं छोट्या एककात. मग काय करायचं नेहमी? 14.34 गुणिले 10. हा नेहमी गुणाकार करावा गुणिले 1. हा आता बघ डेकालिटरचं लिटर करायचंय. किती पट असते? 10ची आहे ना. 10ची गुणिले काय करावं लागल? 10. 10. हा आता सोपा गुणाकार झाला. आता इथं आता 1 0 दशांश कोणीकडे सरकवायचा? उजवीकडे. कारण 10च्या पटीतील संख्या आली ना उजवीकडे. म्हणजे काय होईल? 143.4 होईल का? होईल का? हो सर. हा किंवा तुम्ही सोपं करा. तुम्ही नेहमी करता तसंच करा बाबा. गुणिले 10 करताना दशांशचिन्ह तात्पुरतं विसरामध्ये ती झाली 1434 गुणिले 10 है ना. म्हणजे त्याचा गुणाकार केला 1434 आणि हा 0 दिला. दशांश किती घर सोडू नये? 2 घर सोडू नये म्हणून 2 घर सोडून द्या. इथं द्या म्हणजे 143.4 नंतरचा 0 लिहिला तरी चालेल, काय नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे चालेल. 143.4 लिहा किंवा 143.40 लिहा. कसंही गुणाकार करा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपण शिकलो. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह तात्पुरतं वगळायचं, गुणाकार करायचा, आलेल्या उत्तराला दशांश चिन्ह डावीकडे द्यायचं. परंतु दुसरी एक अट आहे, जर गुणाकारामध्ये दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये 10च्या पटीतील संख्या आली तर दशांश चिन्ह कोणीकडे न्यायचं? उजवीकडे. 1 0 है ना उजवीकडे. 2 0 आले उजवीकडे. 3 0 आले उजवीकडे. पण गुणाकारात पण ती संख्या कशी असली पाहिजे? 10च्या पटीतली. दुसऱ्या संख्येला जमत नाही. ठीक आहे चला 14.34 डेकालिटर आलं. 143.4 किंवा 143.40 लिटर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे पुढचं चालतं. हा 3.15 सेंटीलिटर. पुढचं 3.15 सेंटीलिटर बरोबर किती लिटर? किती लिटर? हा आता बघ बाळा सेंटीलिटर कुठे आहे? इकडे पाय. सेंटीलिटर इथं आहे आणि लिटर इथं आहे. सेंटीलिटरचं आपल्याला लिटर करायचंय. सांग मला आता सेंटीलिटर मोठं का लिटर मोठं एकक? लिटर मोठं एकक. हा लिटर मोठं आहे, सेंटीलिटर लहान आहे. मग या ठिकाणी छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचंय. म्हणजे काय करावं लागेल? भागीला 100. हा भागाकार करावा लागेल. हा मग 3.15 भागीला नेहमी 1 असतो. बघा सेंटीलिटर पासून लिटर मध्ये जायचं म्हणजे डेसी आणि लिटर म्हणजे 1 वर किती शून्य? 2 0. आता पहा इथं भागा याचं कॅल्क्युलेशन. 3.15 भागिले 100 जेव्हा 10च्या पटीतील संख्या येते भागाकारामध्ये तर जेवढे शून्य तेवढे दशांश कोणीकडे सरकवायचं? डावीकडे. बरोबर आहे का उत्कर्ष? हो सर. हा मग आता हे 2 शून्य कट केले इकडे पहा. तर इथं दशांश आहे सध्या 3.15. इथून कोणीकडे सरकावं लागेल? डावीकडे. किती घर? 2 घर. 1 2 घर. 0 2 म्हणजे याचं उत्तर काय येईल? 0.315. बरोबर आहे का उत्कर्ष? 5. हो सर. हा चुकलं का बरोबर आहे? चुकलं. काय होतं बघा इथून 1 आणि 1 म्हणजे काय होईल? 0.035. या शून्याला मात्र किंमत आहे सुरुवातीच्या पॉइंट नंतरचा कट केला तरी चालतो. हा 0.0315 0.0315 लिटर. लिटर.
आता बेरीज करू शकतो का आपण आता? हो सर. उत्कर्ष करू शकतो. हे बघा 45.47 हेक्टोलिटर म्हणजेच 4547 लिटर. 14.34 डेकालिटर म्हणजेच 143.4 लिटर. 143.4 2.15 सेंटीलिटर लिटर म्हणजेच 0.0315 लिटर. आता हे सर्वचे सर्व लिटर मध्ये झालेत. आता याचं रूपांतर आपण करू शकतो, सॉरी बेरीज करू शकतो. आता बेरीज लिहिताना पॉइंट देऊन टाकायचा पूर्ण संख्या असली तरी. सांग उत्कर्ष. 4547. हा पॉइंट कुठे देऊ? 7च्या नंतर. हा 7च्या नंतर देऊन टाकूया. हा परत 143. 43.4. हा दशांशाखाली दशांश आलं पाहिजे. हा 0.0315. हा आता दशांशानंतरचे अंक समान करावे लागतील ना? हो सर. करूया. इथं 1 2 3 1 2 तीन. 3 4. याला काहीच किंमत 2 बदलत नाही, 3 फक्त शून्य दिले आपण. हा हे 5 1 4. 3 1 3 4 पॉइंटला 4. पॉइंट 7 10. 10 शून्य 7 हातचाला 3 1 10. 1 1 4 4 4 8 1 9. हा 5 4 4 8 1 9 9. 5 1 5 1 6. 6. उत्तर आलं 4690. 4690.4315 लिटर. 4315 लिटर. व्हेरी गुड. 4690.4315 लिटर. व्हेरी गुड. कोणाकोणाचा आलता हात वर थँक्यू करा. सर. ओके. उत्तर कोणाकोणाचं आलतं? मागचा रे, मागचा मागचा आलता का तुझं? या पुढचा प्रश्न घ्या. चौथा प्रश्न लिहा. 9 किलोग्रॅम अधिक 900 ग्रॅम अधिक 9 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? कोण सांगता हात वर करायचा? आरुषी माईक चालू करा. प्रश्न वाचा पहिल्यांदा. प्रश्न 4. 9 किलोग्रॅम अधिक 900 ग्रॅम अधिक 9 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? हा आता मला सांगा वजनाचे सर्वचे सर्व एकक सांगा. हा किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. ओके. आता हे सर्वचे सर्व वजन किंवा वस्तुमानाचे एकक आहेत. ते पहिल्यांदा मी लिहून घेतो. हा पहिला काय आहे म्हणली? किलोग्रॅम. किलोग्रॅम. हा पुढं हेक्टोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, ग्रॅम. ओके. पुढं डेसिग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. मिलीग्रॅम. ओके. आता हे सर्वच्या सर्व वजनाचे हे वेगवेगळे एकक आहेत. आता मला सांग बाळ की आता इथं 9 किलोग्रॅम दिलंय, 900 ग्रॅम दिलंय आणि 9 मिलीग्रॅम दिलंय. तर याची बेरीज करू शकतो का आपण सुरुवातीला? नाही सर. का बरं नाही करू शकत? कारण की त्याचे वेगवेगळे एकक आहेत. हा वेगवेगळ्या एककात असल्या कारणामुळे आपण त्याची बेरीज करू शकत नाही सध्या तरी. मग आपण याला
एका एककामध्ये आणलं तर आपण याची बेरीज करू शकतो. बरोबर. मग आता कोणत्या एककात आणावं लागेल? आपल्याला पहिले ग्रॅम मध्ये. हा, का ग्रॅम मध्ये आणतो? कारण आपलं उत्तर ज्याच्यात पाहिजे त्याच्यामध्येच आणायचं, म्हणजे सोपं जातं आपल्याला. ठीक आहे. मग आपलं उत्तर कशामध्ये पाहिजे होतं? ग्रॅम. ग्रॅम मध्ये. आपल्याला उत्तर ग्रॅम मध्ये पाहिजे, म्हणून या सर्व गोष्टीला ग्रॅम मध्ये आणूया. ठीक आहे. आता 9 किलोग्रॅमला आपण ग्रॅम मध्ये आणूया, सर्वच्या सर्वला ग्रॅम मध्ये आणूया. ठीक आहे. आता सांग 9 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हे तोंडी सांगू शकतो आपण? हो सर, 900 ग्रॅम. 9 किलोग्रॅम म्हणजे 900 ग्रॅम. 9000 900 ग्रॅम की 9000 ग्रॅम बाळ? 9000 ग्रॅम. 9 किलोग्रॅम म्हणजे 9000 ग्रॅम. ते कसं आलं तेही चेक करूया आपण. आता मला सांग, किलोग्रॅम एकक मोठं आहे का ग्रॅम मोठं एकक आहे? किलोग्रॅम. हा, मग मोठ्या एककाचं लहान म्हणजे छोट्या एककात रूपांतर करायचं तर गुणाकार करायचा का भागाकार करायचा? गुणाकार. गुणाकार करायचा. बघ आता इकडे लक्ष द्या. 9 गुणिले नेहमी 1 लिहून टाका. आता बघा हा किलोग्रॅम इथं आहे आणि ग्रॅम इथं आहे. मग किलोग्रॅम टू ग्रॅम जायला किती घरं ओलांडावे लागतील आपल्याला? हेक्टो, डेका आणि ग्रॅम, म्हणजे 3 घरं ओलांडावी लागतील. मग 1 वर किती शून्य द्यायचे? 3 शून्य. हा, म्हणून 9 गुणिले 1000 म्हणजेच 9000 ग्रॅम. ओके. हा, व्हेरी गुड. आता हे 900 ग्राम तर ऑलरेडी ग्रॅम मध्ये आहे, याला बदलायची गरज आहे का? नाही. ते डायरेक्ट लिहून घेतो मी, 900 ग्रॅम. याला बदलायची गरज नाही, तो ऑलरेडी ग्रॅम मध्ये आहे. आता राहिला पुढचा 9 मिली ग्रॅम. हा, आता इथं लिहितो मी. 9 मिली ग्रॅम. 9 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता मला सांग, मिलीग्राम एकक मोठं आहे का ग्रॅम एकक मोठं आहे? ग्रॅम एकक. हा, मिलीग्राम काय? लहान एकक. हा, छोटं एकक आहे, लहान एकक आहे. बरोबर. मग आता मला सांग, छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना गुणाकार करायचा का भागाकार करायचा? भागाकार. काय? भागाकार करायचा. नेहमी भागाकार करा. बोल नका रे मागचे. 9 भागिले छेदात 1 असतोच. हा, आता मिलीग्राम कुठे आहे बघ, फळ्याकडे पहा रे. इथं आहे. हा, आणि ग्रॅम इथं आहे. म्हणजे ह्या छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचंय म्हणजे भागाकार करायचा. मग मिलीग्राम पासून ग्रॅम पर्यंत यायचंय. मग किती शून्य देऊ? 3 शून्य. 3. बघा, सेंटी, डेसी आणि ग्रॅम, म्हणून 1 वर 3 शून्य. आता बघ 9 भागिले 1000 आहे. 9 भागिले 1000 10 10च्या पटीतील संख्या असेल तर सोपा भागाकार कसा करायचा सांग? भागाकार 3 शून्य पहिले 9 लिहायचे आणि 3 शून्य डावीकडे सरकवायचे. हा, 3 शून्य कट करायचे आणि दशांश चिन्ह डावीकडे न्यायचं. मग आता हे छेदातले 3 शून्य कट केले, मग हे 9 लिहिले. 3 घर आपल्या डावीकडे जावं लागेल. दशांश इथं असतो 1 2 3 आणि इथं येईल म्हणजे 0.009. हा, ग्रॅम 0.009 ग्रॅम. आता बघ 9 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 9000 ग्रॅम. आता हे 900 ग्रॅम तर ऑलरेडी आहेच. आणि हे 9 मिलीग्रॅम म्हणजे 0.009 ग्रॅम. आता बेरीज होईल का ऋषी? हो सर. हा, आता मात्र आपण याची बेरीज करू शकतो. मग आता मांडणी करताना पॉइंट देखील द्यायचा पूर्ण संख्येला पण. हा, पहिला आहे 9000 ग्रॅम. पॉइंट कुठे लिहू सांग? त्या उजवीकडे शेवटी लिहून टाकतो कारण दशांशातल्या संख्या आल्यामुळे. परत 900 ग्रॅम. 900 ग्रॅम पॉइंट. याचा पॉइंट उजवीकडेच. आता 0.09. मग आता याच्या बरोबर लिहा. एकक स्थानी 0 लिहा. 0.009. आता काय करतो आपण? आता बेरीज सोपी जावं म्हणून आपण एकक समान करून घेतो. हा, दशांशानंतरचे अंक समान. 0.009. किंमत बदलत नाही, जशाला तशीच राहते. 0.009. मग काय होईल? 9.0.009. म्हणजे याचं उत्तर येईल
9,900.009 ग्रॅम. आलं का लक्षात आरुषी? हो. कोणाकोणाचं उत्तर आलं? 9,900.009 ग्रॅम. कोणाकोणाचा आलता हात वर करा. 9,900.009 ग्रॅम. श्रीलेखा माईक चालू कर बाळा. हॅलो सर. हा बाळा, तुझं आलत? हो सर. हा प्रकार समजला का तुला? हो सर. ओके, व्हेरी गुड. श्रेया टाळे. श्रेया, समजला का प्रकार हा बाळा? हो सर. हे रूपांतर एकमेकांमधलं, छोट्याचं मोठ्यात, मोठ्याचं छोट्यात. उद्या टेस्ट राहणार आहे ना? हा, उद्या टेस्टला येईल. समजलं का मला सांगा? हो सर. हा, 10 क्वेश्चन मोठ्या एककाचे छोट्या एककात रूपांतर करणारे मी टाकलेत. काही बेरजेचे टाकलेत. आपण सुरुवातीला बेरीज घेतली होती ना, वेगवेगळ्या एककाची बेरीज आहे ना लक्षात श्रेया? हो. त्याचे काही प्रश्न आहेत आणि याचे काही प्रश्न टाकले जाते. ओके, चला चला, कोणाकोणाचं समज, कोणाकोणाचं आलता हात वर करा बरं बघूया. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ए बोल नका. घ्या, प्रश्न असा आहे. लिहा. 4,800 किलोमीटर अधिक 0.485 हेक्टोमीटर अधिक 4.85 सेंटीमीटर सॉरी, बरोबर किती मीटर? चला, कोण सांगता हात वर करा. हा, आता हात वर करणारे खूप जण आहेत. एखाद्याला विचारतो दुसऱ्याला राग येतो. मी प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करतो, कारण विद्यार्थी नाराज होऊ नका. फक्त मी प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करत आहे. हा, आता मुलीला विचारला, आता मुलांना विचारतो. चला हात वर करा. हा, खूप जणांना येतंय उत्तर याचं. ठीक आहे. हा, हर्ष सांग. चल. यस सर. प्रश्न वाच. 4,800 किलोमीटर अधिक 0.485 हेक्टोमीटर अधिक 4.85 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? ओके, आता बाकीच्यांना नाही विचारलं म्हणून नाराज होऊ नका. उद्याच्या टेस्ट मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घ्या. तुमच्या परवा दिवशी ज्यांना ज्यांना चांगले मार्क पडले त्याचं मी लाईव्ह क्लासमध्ये नाव घेईल आणि अभिनंदन करेल. ठीक आहे हर्ष? हा, आता हे सगळेचे सगळे एकक कशाचे आहेत? अंतराचे आहेत, वजनाचे आहेत का धारकतेचे? अंतराचे सर. अंतर आहे ना. मग सर्वचे हो सर्व सर. एकक सांग मला. किलोमीटर, हेक्टोमीटर,
हेक्टोमीटर, हा, डेकामीटर, डेकामीटर, पाठ झालं पाहिजे आता हे लक्षात. हा, मीटर, मीटर, डेसिमीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर, आणि मिलीमीटर. यस, सेंटीमीटर, मिलीमीटर. आता तुला काही प्रश्न विचारतो मी, त्याच्या प्रश्नाचे उत्तर दे मला. हा, हो सर. मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना काय केलं जातं? मोठ्या एककाचा छोट्या एककात रूपांतर करताना गुणाकार केला जातो. हा, आणि छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना छोट्या एककाचा मोठ्या एककात रूपांतर करताना भागाकार केला जातो. हा, आता दोन एककामधली कितीची पट असते किलोमीटरचं हेक्टोमीटर मध्ये? किलोमीटरचे हेक्टोमीटर मध्ये 10ची पट असते. हा, 10ची पट असते, बरोबर आहे. ठीक आहे. आता यामधलं जर मी विचारलं तुला, या अंतरातलं मूलभूत एकक कोणतं आहे असं जर विचारलं तर काय सांगशील? मीटर सर. हा, आणि यामधलं जर मोठं एकक विचारलं तर कोणतं आहे? किलोमीटर सर. आणि सर्वात लहान एकक विचारलं तर? मिलीमीटर. यस, ओके. आता मला सांग, ही बेरीज आपल्याला करायची, बेरीज पहिल्यांदा करू शकतो का सुरुवातीला आपण? नाही सर. हा, का नाही करू शकत? कारण की सर ते सगळे एका एककात नाही. हा, सर्वचे वेगवेगळ्या एककामध्ये असल्यामुळे यांची आपण सध्या तरी बेरीज करू शकत नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला एका एककामध्ये सर्वांना आणावं लागेल. एका एककात आणायचं म्हणजे डायरेक्ट उत्तराच्याच एककामध्ये आणायचं. हो सर. हा, मग उत्तर कशामध्ये पाहिजे आपल्याला? मीटर मध्ये. मीटर मध्ये पाहिजे. मग सर्वांना मीटर मध्ये आणूया, चालेल? हो सर. ठीक आहे. मग आता हे 4800 किलोमीटर, 4800 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 4800 किलोमीटर म्हणजे एक हा, मीटर आणायचंय. मला सांग, किलोमीटर मोठं का मीटर मोठं? किलोमीटर मोठं. हा, मोठ्याचं छोटं करताना नेहमी काय करावा? गुणाकार. गुणाकार गुणिले 1. आता किलोमीटर इथं आहे आणि मीटर इथं आहे, म्हणजे किती जायचं? 3 घर, म्हणजे किती शून्य देऊ? 3 शून्य. 3 शून्य. मग आता गुणाकार करायचा. गुणाकार अतिशय सोपा. हा, संख्याचा गुणाकार शून्य बाकीचे देऊन टाकायचे. हो सर. हा, 48 एक 48. हा, आणि उरलेले शून्य मोजून टाक. 1 2 3 4 5 तेवढे देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 म्हणजे किती होईल? 48 लाख. हा, 48 लाख मीटर. 4800 किलोमीटर म्हणजेच 48 लाख मीटर. ओके, बरोबर आहे ना? ओके. पुढं हे झालं किलोमीटरचं मीटर केलं आपण. परत पुढचं बघा. 0.485 हेक्टोमीटरचं आपल्याला मीटर मध्ये करायचंय. 0.485 हेक्टोमीटर आपल्याला मीटर मध्ये करायचंय. ओके. हा, आता हेक्टोमीटर मोठं एकक की मीटर एकक मोठं? हेक्टोमीटर एकक मोठं. हा, मोठ्या एककाचं छोट्या एककात करताना नेहमी गुणाकार करावा. गुणाकार गुणिले 1. आता बघ, हेक्टोमीटर इथं आहे आणि मीटर इथं आहे. किती घर जावं लागेल? 2 घर. मग 1 वर किती शून्य? 2. हा, आता जेव्हा आपल्याला 10च्या पटीतील संख्या गुणाकारात आली तर गुणाकार अतिशय सोपा. जर 10च्या पटीतील संख्या जर गुणाकारात आली म्हणजे इथं 100 आली, तर या ठिकाणी आता दशांश कोणीकडे सरकवायचा? उजवीकडे. उजवीकडे सरकवायचा 2 घर. हा, कारण 2 शून्य आहे. म्हणजेच काय होईल याचं? आता बघा, हे दशांश, हे बघा 0.485, हे दशांश शिफ्ट कुठं होईल? इथं. म्हणजे काय होईल? 48.5. 48.5. पण हे बरोबर आलं की नाही ते देखील क्रॉस चेक करा. आता पहा, 0.485 गुणिले 100, दशांश चिन्ह तात्पुरतं वगळा, काय होईल? 485 एक 485 आणि 2 शून्य. आणि आता दशांश किती घर सोडून? 3 घर सोडून. 1 2 3 म्हणजे इथं येईल, म्हणजे 48.500. पुढच्या शून्याला काही किंमत राहत नसते, म्हणजे काय होईल? 48.5. बरोबर आहे का बा? हो सर. ओके. आता पुढे 4.85 सेंटीमीटर. 85
सेंटीमीटर. बरोबर किती मीटर? बरोबर किती मीटर? हम्म. आता आता सर सांग, सेंटीमीटर सेंटीमीटर मोठा आहे का काय मीटर मोठा आहे? मीटर मोठे एकक आहे. मीटर. आणि सेंटीमीटर लहान आहे, छोटा आहे. लहान मग आता या ठिकाणी मात्र उलट करायचं आपल्याला. छोट्या एककाचं मोठ्या एककात रूपांतर. मोठ्या एककात रूपांतर करायचंय. सेंटीमीटरचं मीटर करायचंय. मग या ठिकाणी गुणाकार करायचा का भागाकार करायचा? भागाकार करायचं सर. भागाकार करायचा. मग 4.85 भागिले 1 असतो. सेंटीमीटर पासून मीटर मध्ये जायचं म्हणजे किती घर जावं लागेल? 2 घर. दोन किती घरं. शून्य देऊ? 2 शून्य. 2 शून्य. मग आता बघ इथं 4.85 ला जर 100 ने भागायचं तर 2 शून्य कट केल्यानंतर दशांश कोणीकडे सरकायचा? डावीकडं. डावीकडे. हा म्हणजे डावीकडे. 4.85 इथं आहे. दशांश 2 घर 1 आणि 2 म्हणजे दशांश कुठे येईल? इथं. म्हणजे काय होईल? 0.0485. 0.0485. 0.0485 मीटर. आता यांची बेरीज करू शकतो? हो सर. हा. मग 48 किलोमीटर म्हणजेच सॉरी 4800 किलोमीटर म्हणजेच 4,80,000 मीटर. मीटर. 0.485 हेक्टोमीटर म्हणजेच 48.5 48. मीटर. आणि 4.85 सेंटीमीटर म्हणजेच 0.0485 0.0485 मीटर. आता याची बेरीज करूया. आता बेरीज करताना काळजी ही घ्यायची की पूर्ण संख्या जरी असली तरी दशांश देऊन टाकायचा शेवटी. ओके. हो सर. मग पहिला आहे 48 लाख मीटर. पॉइंट कुठं देऊ पूर्ण संख्येचा? शेवटी. शेवटी. त्यानंतर 48.5 मीटर. ओके. त्यानंतर आहे 0 दशांशाखाली दशांश 0.0485. हा. आता बेरीज करताना काय करतो आपण? बेरीज वजाबाकी करताना अंक समान करून घेतो सर. हा दशांशा नंतरचेच करायचे. सोपं जात. 1 हो, 2 3 1 2 3 4 5 8 4 4 5 पॉइंटला 5 पॉइंट 8 दशांश 8 4 4 0 0 0 0 0 0 48. 8 4. हा 4 लाख सॉरी 4 लाख नाही 48 लाख 48 लाख 48 लाख 48 दशांश दशांश 5485 मीटर. मीटर. 48 लाख 48.5485 मीटर. ओके. कोणाकोणाचं आलं? व्हेरी गुड हर्ष. थँक्यू. उत्तर हा कोणाकोणाचं आलं? हात वर करा. 48 लाख 48.5485 मीटर. व्हेरी गुड.